नमस्कार मित्रांनो, आज आपण ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 9वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान ह्यावर आधारित कृतीपत्रिका क्रमांक 21 ही थोडक्यात समजून घेणार आहोत। त्याचबरोबर या कृतीपत्रिकेशी संबंधित जो काही सराव संच आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोडवूनही घेणार आहोत। मग आपल्याला यामध्ये काय समजून घ्यायचं आहे तर ताऱ्यांचे गुणधर्म, ताऱ्यांची निर्मिती, ताऱ्यांचे स्थैर्य, ताऱ्यांची उत्क्रांती, ताऱ्यांची अंतिम अवस्था याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। मग जसं की आपली सूर्यमाला एका दीर्घिकेत सामावलेली आहे। आता दीर्घिका म्हणजे काय तर बघा, अब्जावधी तारे किंवा ग्रहमालिका किंवा अंतरतारकीय मेघांचा समूह यालाच दीर्घिका म्हणत असतात। आणि हे जे काही विश्व आहे हे अशाच अनेक प्रकारच्या दीर्घिकांनी मिळून बनलेलं आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। मग आता दीर्घिका प्रामुख्याने 3 प्रकारच्या बघायला मिळतात, त्यांचा आकार वगैरे, रचना वगैरे। मग प्रत्येक दीर्घिकेमध्ये अब्जावधी तारे असतात, ग्रहमालिका असते किंवा आंतरतारकीय मेघांचा समूह असतो। मग आता दीर्घिकांचा जो काय आकार जो आहे तर यामध्ये पहिले जर आपण बघितलं तर चक्राकार आकार असतो। म्हणजे दिवाळीमध्ये जे काही भुईचक्कर आपण फिरवतो बघा, त्या भुईचक्कर जसं फिरतं त्याचा जो काय आकार तयार होतो जो चक्राकार, त्या प्रकारची दीर्घिका असते, तिला चक्राकार दीर्घिका म्हणतात। त्यानंतर लंब गोलाकार दीर्घिका असते, त्यानंतर अनियमित आकाराची दीर्घिका असते। असा या दीर्घिकेचा आकार असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। मग आपली जी काही दीर्घिका आहे तर ती चक्राकार आकाराची आहे आणि तिला मंदाकिनी या नावाने ओळखलं जातं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। मग आता दुर्बिणीतून केलेल्या निरीक्षणाचा अभ्यास करून खगोलशास्त्रज्ञ विश्वाबद्दल सखोल माहिती मिळवत असतात। कारण की दीर्घिकेमध्ये असंख्य गोष्टी आहेत। मग आपल्याला फक्त तारे म्हणा किंवा ग्रहमालिका यांचा किंवा ढगांचा, मेघांचाच विषय आपल्याला कळत असतो, परंतु अजून अशा असंख्य बाबी या दीर्घिकेमध्ये सामावलेल्या आहेत। मग त्यांचा अभ्यास करण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ काय करत असतात, दुर्बिणीचा वापर करतात आणि त्या दुर्बिणीच्या माध्यमातून ते त्या दीर्घिकेविषयी माहिती घेत असतात। मग अशा पद्धतीने आपण सूर्यमाला किंवा दीर्घिका काय आहे, दीर्घिकेचे आकार कसे आहेत, मग दीर्घिका कोणाला म्हणायचं याविषयी आपण थोडक्यात माहिती बघितली। मग आता ताऱ्यांचे गुणधर्म बघा। मग सामान्य तारा, सूर्य हा काय आहे, एक सामान्य तारा आहे। आता सूर्याला सामान्य तारा का म्हटलेलं आहे, कारण की तो निकट आहे, आपल्या जवळ आहे बराचसा। कारण की सूर्याप्रमाणेच इतरही असंख्य तारे आहेत की ज्यांच्यामध्ये सूर्याप्रमाणेच असंख्य उष्णता वगैरे भरलेली आहे, परंतु ते दूरवर आहेत। आपल्या जवळ कोणता तारा येतो तर सूर्य हा जवळ निकट आहे, म्हणून याला सामान्य तारा म्हटलेलं आहे। मग हा सामान्य तारा वायूंचा प्रचंड गोल याने तयार झालेला असतो, प्रचंड उष्णता असते त्याच्यामध्ये, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। मग सूर्याच्या वस्तुमानाच्या 72% भाग हा हायड्रोजनचा आहे, त्यानंतर 26% भाग हा हेलियमचा आहे आणि उरलेला 2% भाग किंवा वस्तुमान हे हेलियमपेक्षा अधिक अणुक्रमांक असलेल्या मूलद्रव्यांच्या अणुस्वरूपात तो आहे। मग आता सूर्याचे गुणधर्म काय आहे तर बघा, सूर्याचे वस्तुमान पृथ्वीच्या सुमारे 3.3 लक्ष पट आहे, हे त्याचं गुणधर्म आहे। त्याची त्रिज्या जी आहे पृथ्वीच्या त्रिज्येच्या 100 पट आहे। जसं या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे की वस्तुमान किती दाखवलेलं आहे, 2 × 10⁻³ किलोग्रॅम इतकं वस्तुमान आहे सूर्याचं। मग हेच त्याचा गुणधर्म पण आहे, आपण असं म्हणूया, गुणवैशिष्ट्य आहे ते। त्याची त्रिज्या किती आहे तर या ठिकाणी 6,95,700 किलोमीटरची त्रिज्या आहे। पृष्ठभागावरील तापमान 5,800 के आहे। केंद्रातील तापमान 1.5 × 10⁷ के इतकं केंद्रातील तापमान आहे। वय मात्र 4.5 अब्ज वर्ष वय हे सूर्याचं दिलेलं आहे आणि हेच त्याचे गुणधर्म आपल्याला लक्षात ठेवायचे। तप्त गोळा आहे, त्यानंतर वायूचा प्रचंड गोल आहे, हे सूर्याचे गुणधर्म आपल्याला लक्षात ठेवायचे। मग आता ताऱ्यांची निर्मिती कशी होत असते बघा। मग एखाद्या विक्षोभनामुळे आंतरतारकीय मेघ अंकुचित होतात। मग आता आंतरतारकीय मेघ म्हणजे काय थोडक्यात तर वायू व धुळीचे प्रचंड मेघ तयार होऊन किंवा त्यांच्यापासून आंतरतारकीय मेघ तयार होत असतात, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की वायू आणि धुळीचे जे काही प्रचंड मेघ असतात
त्या मेघांपासून आंतरतारकीय मेघ हा तयार होत असतो आणि या आंतरतारकीय मेघापासून ताऱ्यांची निर्मिती होत असते. मग हे आंतरतारकीय मेघ जेव्हा अंकुचित होतात, या अंकुचनामुळे त्यांची घनता वाढत जाते, तसेच त्यांचे तापमानही वाढत जाते. मग त्यातून फक्त एक तप्त वायूचा गोल तयार होतो. त्याच्या केंद्रकातील तापमान व घनता पुरेशा वाढल्यावर अणुऊर्जा निर्मिती सुरू होत असते. या ऊर्जा निर्मितीमुळे हा जो काही वायूचा गोल आहे हा स्वयंप्रकाशित होतो. म्हणजेच या प्रक्रियेतून एक तारा निर्माण होत असतो किंवा एका ताऱ्याचा जन्म होतो. हे आपल्याला थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे काय प्रक्रिया होत असते, तर आंतरतारकीय मेघ जे धुलीकण आणि त्याचबरोबर वायूंपासून तयार झालेले आहे, तर ते आंतरतारकीय मेघ जेव्हा अंकुचित होतो, तो अंकुचित झाल्यानंतर त्याची घनता वाढते. घनता वाढल्यावर त्याचं तापमानही वाढू लागतं. त्याच्यातून एक तप्त वायूचा गोल तयार होतो आणि तोच तप्त वायूचा गोल पुढे काय होत असतो, स्वयंप्रकाशित होतो आणि त्यातूनच ताऱ्यांची निर्मिती होत असते किंवा ताऱ्यांचा जन्म होत असतो. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग आंतरतारकीय मेघ या ठिकाणी महत्त्वाचा आहे ताऱ्यांच्या निर्मितीसाठी. त्यानंतर ताऱ्यांचे स्थैर्य. बघा, ताऱ्यांचे स्थैर्य हे पूर्णपणे गुरुत्वीय बलावर अवलंबून आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर ते कशा पद्धतीने बघा, तर ताऱ्यातील वायूंच्या कणातील गुरुत्वीय बल हे कणांना एकत्रित ठेवण्याचं कार्य करत असते. हे गुरुत्वीय बल त्याविरुद्ध कार्यरत असलेल्या ताऱ्यातील तप्त वायूचा दाब या दोन्हींना संतुलित करायचं काम करतं आणि त्यामुळे तो तारा काय होत असतो, स्थिर होत असतो. म्हणजे गुरुत्वीय बलामुळे जे काही कण आहेत त्या कणांना एकत्र ठेवलं जातं. त्या ताऱ्यातील वायूच्या कणांना एकत्रित ठेवलं जातं गुरुत्वीय बलाच्या माध्यमातून आणि दोघांचंही संतुलन केलं जातं. त्यानंतर तो तारा स्थिर होतो. जसं इथे तुम्हाला दिसत आहे, तप्त वायूचा दाब किंवा यातील जे काही कण आहेत आणि हे जे काही गुरुत्वीय बल आहे यांना संतुलित ठेवत असतं हे बल आणि त्यातून तो तारा स्थिर दिसतो. म्हणून आपल्याला तो हालचाल करताना जाणवत नाही, स्थिर जाणवतो. त्यानंतर पुढे बघा, ताऱ्याची उत्क्रांती. मग काळाप्रमाणे ताऱ्यांच्या गुणधर्मात काय होत गेला, बदल होत गेला. त्यांच्या अवस्थांत बदल होत गेले, रूपांतरित क्रिया घडत गेल्या ताऱ्यामध्ये. मग यालाच ताऱ्यांची उत्क्रांती म्हणतात. त्यांच्या केंद्रकातील इंधन जळणे व त्याचे परिणाम कमी होणे हे उत्क्रांतीमध्ये आपल्याला बघायला मिळत असतं. त्यानंतर ताऱ्यांची अंतिम अवस्था. मग अंतिम अवस्थेमध्ये काय होत असतं की ताऱ्यांमध्ये जी काही ऊर्जा निर्मिती आहे ती बंद झाल्यामुळं काय होतं, त्याचं तापमान कमी व्हायला लागतं, वायूचा दाब कमी होत असतो आणि हे झाल्यामुळे अंकुचित होऊन त्याची घनता वाढत जाते. वायूची घनता खूप अधिक झाल्यावर तापमानावर अवलंबून नसणारे दाब निर्माण होतात. ऊर्जा निर्मिती संपूर्णपणे थांबल्यानंतर तापमान कमी झाल्यावर हे दाब स्थिर राहतात आणि त्यामुळे ताऱ्याचं जे काही स्थैर्य आहे ते कायम राहते व ती ताऱ्याची अंतिम अवस्था ठरते. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. जेव्हा तारा स्थिर अवस्थेमध्ये जाणार तेव्हा किंवा स्थैर्य निर्माण होईल त्याला, तेव्हा ती त्याची अंतिम अवस्था असते. तर अंतिम अवस्थेमध्ये काय होतं, ऊर्जा निर्मिती बंद होते. त्याच्यावरती जो काही तापमान, वायूचा दाब आहे तो कमी होत असतो आणि त्यामुळे काय होत असतं की तो स्थैर्य अवस्थेमध्ये जातो आणि तीच त्याची अंतिम अवस्था ठरत असते. तर अशा पद्धतीने आपण कृतीपत्रिका क्रमांक जी काही 21 आहे ती थोडक्यात समजून घेतलेली आहे की ताऱ्यांची निर्मिती किंवा दीर्घिका म्हणजे काय, सूर्य, त्यानंतर त्याचे गुणधर्म याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. आता यावर आधारित जो काही सराव संच आहे तो आपण सोडवायला सुरुवात करूया. मग प्रश्न पहिला बघा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे आपल्याला. आपली सूर्यमाला ही टिंबटिंबमध्ये सामावलेली आहे. तर दीर्घिकेमध्ये सामावलेली आहे. त्यानंतर आपली दीर्घिका टिंबटिंब आकाराची, चक्राकार आकाराची आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, मंदाकिनी म्हणतात तिला, चक्राकार आकाराची आहे. जसं दिवाळीत भुईचक्कर आपण लावल्यानंतर भुईचक्कर फिरल्यानंतर जो काही आकार निर्माण होतो त्या आकाराची आपली दीर्घिका आहे, तिला मंदाकिनी म्हणतात. हे त्याचं योग्य उत्तर आहे. मग ताऱ्यांच्या वायूच्या कणातील टिंबटिंब हे बल कणांना एकत्रित ठेवण्याचे कार्य करते. तर गुरुत्वीय बल हे त्यांना एकत्रित ठेवण्याचं काम करत असतं. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा की ताऱ्यांच्या उत्क्रांतीच्या टप्प्याचा योग्य क्रम लावा. तर या ठिकाणी आपल्याला ताऱ्यांच्या उत्क्रांतीचा योग्य टप्प्यांचा क्रम लावायचा आहे. मग सर्वात पहिले काय होणार आहे, योग्य क्रमात प्रसरण होत असतं. त्यानंतर ताऱ्यांचा
विस्फोट होत असतो. नंतर ताऱ्यांचे वायूचे आवरण दूर होते आणि आतील भाग अंकुचित होतो. तर हा उत्क्रांतीचा टप्पा आहे, तो योग्य प्रमाणे लिहायचा आहे. पहिल्यांदा प्रसरण होतं उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये, नंतर ताऱ्याचा विस्फोट होतो, नंतर ताऱ्यांच्या वायूचे आवरण दूर होते आणि आतील भाग अंकुचित होतो. हे शेवटचा क्रम आहे. तर अशा पद्धतीने तो क्रम तुम्ही लावू शकतात. पुढे बघा प्रश्न क्रमांक 3, ताऱ्यांच्या निर्मितीच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. आता योग्य क्रमामध्ये आपल्याला काय बघायचं आहे किंवा योग्य क्रम या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे. मग त्या ठिकाणी तापमान व घनता वाढते पहिल्यांदा, त्यानंतर तप्त वायूचा गोल तयार होतो, नंतर अणुऊर्जा निर्मिती सुरू होते आणि वायूचा गोल स्वयंप्रकाशित होतो. या क्रमाने ताऱ्याची निर्मिती होत असते, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तापमान घनता वाढते, तप्त गोल तयार होतो, अणुऊर्जा निर्मिती होते आणि तो स्वयं वायूचा गोल प्रकाशित होतो. ही त्याची योग्य क्रम तुम्हाला ताऱ्याच्या निर्मितीचा लावायचा आहे. प्रश्न पुढचा बघा, परिणाम लिहा. सूर्य नाहीसा झाला तर बघा विद्यार्थ्यांनी आपल्या भाषेमध्ये याचं उत्तर नोंदवायचं आहे की सूर्य जर नाहीसा झाला तर काय काय होऊ शकतं. मग सूर्य जर नाहीसा झाला तर सूर्योदय किंवा सूर्यास्त हे होणार नाही आणि सूर्योदय सूर्यास्त झाला नाही तर सर्वीकडे अंधार पसरेल. सर्वीकडे जर अंधार असेल तर प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होणार नाही. प्रकाश संश्लेषण जर झालं नाही तर कुठल्याही सजीवाला अन्न पुरवठा करता येणार नाही. किंवा मग अजून जे काही सूर्याची जी काही जीवनसत्व आहेत त्या किरणांमधून मिळणारी ती जीवनसत्व या पृथ्वीवर येणार नाहीत. जर सूर्यच नसेल तर ती जीवनसत्व मिळणार नाही. अशा असंख्य परिणाम तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात जर सूर्य नाहीसा झाला तर. थोडक्यात तुम्ही काय लिहू शकता, सूर्योदय सूर्यास्त होणार नाही, सूर्योदय सूर्यास्त झाला नाही तर सगळीकडे अंधार पसरेल, कारण सूर्योदय सूर्यास्त होत नाही म्हणून अंधार पसरणार आहे. त्यानंतरून प्रकाश संश्लेषणाची क्रियाच थांबणार आहे, ती होणार नाही. त्याचा विपरीत परिणाम सर्व सजीव घटकांवर होणार आहे. अन्न निर्मितीस बाधा निर्माण होणार आहे. असे हे परिणाम तुम्ही लिहू शकता. तर या ठिकाणी आपण आता जी काही कृतीपत्रिका क्रमांक 21 आहे त्यावर आधारित हा सराव संच सोडवलेला आहे. मग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला तसेच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.